देशातील साखर उत्पादनात 17% घट, 299 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला मान्यता. हर्षवर्धन पाटील यांची माहिती. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ, फोनवरून मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडू यांना आश्वासन. मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. दादा खिंडकरच्या जीवाला बीड कारागृहात धोका, दादा खिंडकरच्या पत्नीचं कारागृह अधीक्षकांना पत्र. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी याच कारागृहात असल्यामुळे सुरक्षा पुरवण्याची मागणी. वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न, सोसायटीच्या मेंटेनन्सची नोटीस मराठीत मागितल्यानंतर मराठीला गोळीमारा म्हणत महिलेला जातीवाचक शिवीगाळ. वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सीमांकनाच्या विरोधात दक्षिण भारतातील 5 राज्य एकवटली, 5 राज्यांची केंद्र सरकार विरोधात उघडली मोहीम. लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन करण्यावर दक्षिणेतील राज्यांचा आक्षेप. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलं. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. सोमवारी कांद्याला काय भाव असणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष.